नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण जे महाशय पाहतात ते महाशय आहेत केरळमधील एका मोठ्या पक्षाचे वरिष्ठ नेते. 71 वर्षीय महाशय यांचे नाव आहे चेरियन फिलिप. आपण पाहतात की समोर आलेल्या एका महिलेला ते अगदी जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. या महिला केरळमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. साहजिकच आहे त्या त्यांचा आनंद साजरा करत असताना या महाशयांना इतका आनंद उतू गेलेला आहे की त्यांनी अगदी त्यांच्या चारित्र्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवून ज्यांना आपण निवडून देऊन ज्यांना आपण नेते म्हणून समजतो त्याच नेत्यांनी आपल्या देशातील राजकारण हा अगदी गलिच्छ आणि मजाक म्हणून बनवून टाकलेला आहे. एक बाजूला आपण नारी शक्तीचा जागर करत असतो, महिला सुरक्षित व्हाव्या म्हणून दिवसरात्र आपण सामान्य माणूस आंदोलन करत असतो, परंतु या देशातील घाणेरडे राजकारणी आहेत ना, यांच्यामुळेच आता आपल्या महिला आणि आपल्या नारी सुरक्षित आहेत का नाहीत हेच आता वाटू लागलेलं आहे. जिंकून आलेल्याचा आनंद साजरा करण्याच्या भरामध्ये यांनी आपल्या देशातील राजकारणाची स्वामिनिष्ठा आणि विश्वास हा खरंच मातीमोल करून टाकलेला आहे. या नीच राजकारण्यासाठी तुमच्या मनामध्ये काही दोन शब्द असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांग. आणि अशा हरामखोर राजकारण्यांना जर आपल्या या देशातील सुसंस्कृत राजकारणातून जर खरोखरच वेळेवर बाहेर नाही ना काढले तर आपल्या राजकारण हे मजाक म्हणून टाकतील. असंच गलिच्छ राजकारण आपल्या भारतामध्ये चालू राहिलं ना तर येणाऱ्या तरुण पिढीचे बघण्याचा दृष्टिकोन हा मात्र नक्कीच बदलेल. याचा सर्वांनी विचार करावा. धन्यवाद.